हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर माहेरी आले मी. घरी जागरण गोंधळ आहे आमच्या. तर 2 दिवस झाला आले मी आणि आता जवळपास संध्याकाळच्या 5:30 पावणे 6 झालेत. मस्त असं वातावरण आहे. आज दिवसभर आमच्या इकडं कसलंच ऊन पडलं नाही. थोडंसं आभाळच होतं, पण गरम मात्र होत होतं बरं. आता चालूला पण बघू शकता, आता घाम आलाय. तर आता स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. चपात्या आहे तर बाहेर करायचं म्हणते मग मी चुलीवर. आणि छोले आहेत, छोले माझा भाऊ बनवणार आहे. तर सगळे बसलेत खाली, सगळे जमा झालेत. हळूहळू पाहुणे पण हे लागलेत. उद्या जागरण गोंधळ आहे. मंडप पण फक्त रात्री तुम्हाला सांगते 11:30 वाजता आले. आम्ही झोपलो होतो आणि 11:30 वाजता सगळं असा थोडंसं आपण गेले, तुम्हाला दाखवते मी. मग आता संध्याकाळी मग सगळं मंडप वगैरे घालतील. तर छान आहे, मस्त वातावरण झाले. थोडंसं तुम्हाला वरून असा मस्त असा छानसा व्ह्यू दाखवते. तर हे बघा, असं इथं ग्राउंड आहे लहान मुलांना खेळायला. काय काय खेळत असते त्याच्यात. गवत वाढलं होतं, आता उन्हाळ्यामुळं गवत सगळं जळाले आणि त्यामुळे जाळून टाकले त्याने आणि ग्राउंड तयार केले. आणि हे असा रात्री 11:30 वाजता आले. आम्ही झोपलो होतो सगळे आणि हे असंच फक्त मांडून गेले, तिथं तुतारी लावून गेलेत. आणि आता कधी येतात काय माहिती. आता हे बाकीचा मंडप वगैरे जे कपडा असतो तो टाकतील. इथं आहे आमच्या संचितची सायकल, जी की संचित वापरत नाही. असं पळवूनच संचितनी सायकल सगळी खराब केली आणि आता म्हणतोय मला नवीन सायकल घ्यायची आहे. तर कसलीच त्यांनी संचितने सायकल चालवली. असा प्रयत्न पण केला नाही की सायकल आपण चालवावी, शिकावी. तरी ती इथं पडली आणि मला आता म्हणतोय की मला सायकल चालवायची आणि घेऊन दे आणि खाली आणून दे. तर हे बघा, इथे अशी कंडिशन झाली तिची. आणि हा आहे आमचा मेन रोड. तर हा रोड आहे तर सोलापूर कराड रोड आहे, हायवे आहे. भरपूर गाड्या रात्रभर चालत असते त्याच्यावर. आणि असं छान असा व्ह्यू आहे मस्त. आणि हे जे मंदिर आहे ना, तर ते आपलं काय म्हणतो त्याला, मारुतीचं मंदिर आहे. तर हे मारुतीचं मंदिर नवीन झालं, आता अगोदर नव्हतं. आणि ही अशी घरं वगैरे आहेत मागच्या साईडनी. आणि तो रोड पण आहे तर मागून असा, हे बघा असा रोड आहे. आणि हा रोड सरळ ह्या रोडला जॉईन होते. तर आता स्वयंपाक काय बनवायला लागले ते दाखवते तुम्हाला मी. तर हे आहे ना मम्मीच्या आत्या, बाबा आणि मम्मीच्या आत्या. तर बाबा गेले ते आणायला, घेऊन आलेत. आता उशीर झालं गेले होते, आता ऊन कमी झाल्यावर घेऊन आलेत आता. आणि आणवी बोलायला लागले, मम्मी आजी आले म्हणून सांगते, बाबा आलेत म्हणून सांगते. आणि इथं आहे बोकड. तर हे रात्रीच आणले, जवळपास 8:30-9 वाजता घेऊन आलेत. आणि लिंबाचं झाड आहे आमचं मस्त असं. चला आता खाली जाऊया. दरवाजा रिकामा वरचा उडाच ठेवून गेलेत. दादा बघ किती घ्यायचं बास आहे, जास्तच करायचं आहे ना, नाही ना. कांदा टोमॅटो कट केले. अद्रक लसूण नाही का वापरत? मसाला आहे ना चांगला नसेल अद्रक लसूण नसेल चांगला मसाला. हे शेंगदाणे आणलेत, शेंगा ओल्या आहे, अद्रक लसूण नाही, कांदा टोमॅटो. हे शिजले का तर कांदा एवढा लवकर कट केलाय? फ्राय करून घेतो ना. तर चूल पेटवली इथं. काय गेला? कुठे गेले? कुठे गेला दादा? कुठं बाळ म्हणते का? बाळ तिकडे गेला. हा, खेळू नको पिठामध्ये, घाण करू नको, पीठ राहू दे. गेल्यावर चालू पदर घेतलाय म्हणून गुजरात पदर घेतल्यावर म्हणते गुजराती. मामीने चपाती लाटून 2 काम करते. 2 आहे ना. घाण आहे. पिठात नको आणवी ठेवू. आणि पिठात खेळायला लागले. बाकी राहिले राहुरी खेळू नको आणवी. इकडे बघ. व्हिडिओ काढायला, फोटो काढायला. काय कर ना. बुकना आहे की पण आहे. केलं ना काम होतंय, पटपट होतंय. हा नाही, कधी येतात काय माहिती नाही. आणवी काय करू नको, जा दुसरं घेऊन ये.
तुझ्या पप्पाला आणि मम्मीला चपात्या झाल्यात आमच्याकडून. चपात्या झाल्या, बाजरीच्या भाकरी पण 2 केलेत इथं असं. आणि छोट्याने बनवले मस्त असं छोले केलेत. तर आता ते छोले पण तुम्हाला मी दाखवते. भाकरी बघा किती छान असे फुगले. आणि चुलीवर तर छान लागते. संचित आला की सारखं म्हणतो चुली बनव मम्मीला. त्यामुळं मम्मी खास संचेसाठी चुलीव करत असते आलं की. आणि बोकड कसं शांत बसली बघा, गुपचूप बसली आपली. अन्वीचा चाललाय गोंधळ आमचा. अन्वी फ्रेश व्हायला लागली. संचित जेव म्हणलं तर जेवण आहे अजून. तर इथं मम्मीनं देवपूजा केली. नाही देव मंदिर. तर स्वयंपाक झालाय चुलीवर. मी आणि वहिनीने चपाती भाकरी केल्या. वहिनीने भाकरी करून दिल्या, चपात्या मी शेकल्या. तर झालाय भात. इथं संचितला आणि अन्वीला केलंय वरण थोडंसं. आणि ह्याच्यामध्ये छोट्याने केले छोले. तर माणसं भरपूर आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या कढईमध्ये केले. जेवतोय का? पण काय मोबाईल पाहिजे? मोबाईलमध्ये बॅलन्स संपलाय सगळा. हां बघ, पावडर लावली, घाम आलाय, फ्रेश झालाय, पावडर लावली, चेहरा कसं झालाय बघ. चला